पाऊस जास्त पडल्यानंतर वॉटर लॉगिंग होऊ नये यासाठी हा पाऊंड देण्यात आलेला आहे आणि इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग पीट देण्यात आलेलं आहे. आणि याची डेप्थ जे दिलेत आले ते 1.5 मीटरचे आहे आणि सोबत ह्याला 1.2 मीटरचं पाथवे देण्यात आलेलं आहे, जेणेकरून ह्यातून स्टाफ फिरू शकेल. आणि तुम्ही बघू शकता की पूर्ण पाणी एकदम न जाता इथं पहिलं स्टोअर होतं आणि ह्या होलमधून हे ओपनिंग देण्यात आलेलं आहे, स्क्रीनिंग देण्यात आलेलं आहे. तर एक म्हणजे जे काय लाकूड वगैरे आहे, जे स्टोन्स आहेत, पूर्णपणे आत न जाता ते स्क्रीनिंग होऊन फक्त पाणी ह्याच्यामध्ये जातं. आणि त्याच्यामध्ये 25 मीटरचं डेप्थमध्ये एक बोरिंग करण्यात आलेलं आहे आणि त्याला पी यू सीमध्ये इन्केसिंग करण्यात आलेलं आहे. आणि त्याला होल असल्यामुळं कसं होतं, जमिनीमध्ये पाणी ज्यावेळेला मुरतं ते थोडं ऊन मुरतं. आणि हे बघू शकता की पाऊस पडल्यानंतर हा पूर्ण गार्डनचा जो पाणी आहे ड्रेनमध्ये जर ओव्हरलोड झाला तर ते पूर्ण पाणी ड्रेन थ्रू न जाता काही पाणी याच्यामध्ये स्टोअर होतो आणि इथून काही वेळ घेऊन त्या होलमधून आतमध्ये जाऊन हार्वेस्टिंग पीटमध्ये जमा होतो. ह्याने जमिनीची जे पातळी आहे, पाण्याची पातळी आहे, ते वाढत जाते हळूहळू. बघू शकता हे असं देण्यात आलेलं आहे. हा पूर्ण एरियाचा जो कॅचमेंटचं पाणी आहे हे ह्या नालीतून इकडे येतं आणि इथून ह्या पूर्ण पाऊंडमध्ये भरलं जातं. तुम्ही बघू शकता हे गार्डन आहे.